Good morning. Today we learn addition and subtraction of algebraic expressions. Okay. In the previous lecture we learned what is meant by term, the types of algebraic expressions. There are three types. I think four types are there. Number one, monomial, binomial, trinomial, and polynomial. If one term is there, it is called monomial. Two terms are there, it is a binomial. If expression have three terms, it is a trinomial, and if expression have more than three terms, it is a polynomial. Okay, practice set 32 already we solve. Okay, now addition and subtraction of algebraic expression. So there are two types: horizontal arrangement and vertical arrangement. Okay, just listen. We use horizontal method. Okay, addition of binomial expressions. Okay, just listen. If terms are like terms, already we learned like terms and unlike terms. Like term कोणाला म्हणायचं? व्हेरिएबल विथ इंडेक्स सेम असलं पाहिजे. टर्म्स हॅव्हिंग इक्वल व्हेरिएबल विथ इक्वल इंडेक्स. इज दॅट क्लिअर? व्हेरिएबल सारखं पाहिजे, त्याचा इंडेक्स म्हणजे टकुऱ्यावरचा पॉवर जो आहे, घात जो आहे तो सारखा पाहिजे, त्याला लाईक टर्म म्हणतात. आणि तरच त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करता येते. अदरवाइज वी कांट ऍड अँड सबट्रॅक्ट द टर्म्स. वी ऍड अँड सबट्रॅक्ट ओनली लाईक टर्म्स. सो फॉर एक्झाम्पल, जस्ट लिसन. -3x - 8x + 5x. These are the examples given in our book. Listen carefully. Okay. In that example, x, y square. So variable is same. So these are the like terms. So variable remains same in our answer. 16 minus 18. Sign are different. Only add and subtract their coefficient. त्याचे कोएफिशिएंट जे सहगुणक त्यांचीच फक्त बेरीज करायची असते. अक्षरांची बेरीज होत नाही. साइन आर डिफरंट. देयर इज सबट्रॅक्शन. 18 - 16 2 आणि मोठ्याचे साइन बिगर साइन माइनस. p square remains as it is. साइन आर डिफरंट. सबट्रॅक्शन 8 - 4 and bigger sign minus. Variable remains. It is a like term. 9 - 8 sign are different, plus minus. 9 मधून 8 गेला 1 and bigger sign plus. Variable x sign are different. Do the subtraction. 8 - 6 2 bigger sign minus. Variable remains as it is. अक्षर कसं राहतं? फक्त कोएफिशिएंटची बेरीज झाली. साइन आर डिफरंट. 7 मधून गेले 5 आणि मोठे साइन प्लस. आता बघा हे व्हेरिएबल कसं राहिलं. आता 2/3 आणि -5/7 ही बाजू करूया. 2/3 डिनॉमिनेटर सेम करा. 7 ने खाली वर गुणा आणि इकडे 3 ने खाली वर गुणा. 7 × 14 7 × 21 15/21. डिनॉमिनेटर सेम झालं. 14 - 15 14 - 15. साइन डिफरंट. सबट्रॅक्शन मोठ्या साइन माइनस. कळलं का? हे व्हेरिएबल बाजूला घेतलं. लाईक टर्म्स आहेत, याची बाजूला केली फक्त त्याची डायरेक्ट मांडली. इथं सुद्धा बघा x व्हेरिएबल बाजूला घ्या. -3 -8 आणि +5. तिन्हीमध्ये x होता म्हणून कॉमन घेतला. राहिलेले कोएफिशिएंट लिहिले. आता इथे बघा दोघांचे साइन सेम आहेत. 8 आणि 3 11 ऍडिशन, मोठे साइन माइनस. साइन डिफरंट आहे. सबट्रॅक्शन 11 × 5 गेले 6 आणि मोठे साइन माइनस. अशा पद्धतीने ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला माहिती आहे. नाउ वी ऍड and subtract
बायनॉमियल एक्सप्रेशन्स. आता आपल्याला बायनॉमियल एक्सप्रेशनची ऍडिशन सबट्रॅक्शन ही सुद्धा बायनॉमियल एक्सप्रेशनची ऍडिशन सबट्रॅक्शन होती, पण याच्यामध्ये जनरली 2 मोनोमियल्स होत्या फक्त, इथं 3 मोनोमियल्स होत्या. सोपं होतं एकदम, थोडंसं फास्टली घेतलं मी, कारण का अक्षर तसंच राहते व्हेरिएबल, फक्त कोएफिशियंटची बेरीज वजाबाकी होते आणि हे आपल्याला जमतंय. समजा एखाद्या गणितामध्ये असं आलं 6p² - 8p, we can't subtract that two terms, two monomials, because यांची वजाबाकी आपण करू शकत नाही, कारण ह्या लाईक टर्म नाही. लाईक टर्म पाहिजेतच, ही महत्वाची आहे. लाईक टर्म म्हणजे काय? दोन्ही मधलं अक्षर हे घातांकासहित म्हणजे पॉवर सहित सेम पाहिजे, इंडेक्स सहित सेम पाहिजे. आता ऍडिशन अँड सबट्रॅक्शनची आपण हॉरिझॉन्टल मेथड घेणार आहोत, आडवी पद्धत. मी एका गणितासाठी तुम्हाला उभी पद्धत करून दाखवणार आहे, पण घेताना आपण सोडताना आपण आडव्याच पद्धतीने करणार आहोत. हॉरिझॉन्टल मेथड आणि व्हर्टिकल मेथड. एक एक्झाम्पल पहिलं 2x + 4y + 3x + 2y. हे एक्झाम्पल दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. वाटलं तर अजून एक घेतो 9x² y² - 7xy आणि 3x² y² + 4xy. याला ऍडिशन म्हणूया आणि इकडे सबट्रॅक्शन. हीच दोन गणिताची मी ऍडिशन करून दाखवतो दोन्ही पद्धतीने, आणि ह्याच दोन गणिताची सबट्रॅक्शन पण करून दाखवतो दोन्ही पद्धतीने. सो लिसन केअरफुल. आता बघा हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं. मला असं वाटतं हे एक्झाम्पल आहे, समजा ब्रॅकेट घालायचं प्लस, याला ब्रॅकेट घातलं याला ब्रॅकेट घातलं मध्ये प्लस, बरोबर. पुढच्या बाहेरला ब्रॅकेट काढून टाकायचं 2x + 4y 3x + 2y. लाईक टर्म्स जे आहेत ते शेजारी घ्या, 2x + 3x आणि +4y + 2y. हे दोन टर्म शेजारी घेतले, हे दोन टर्म शेजारी घेतले. इथं प्लस आहे, साइन सेम. आता व्हेरिएबल लाईक टर्म्स आहेत, अक्षर तेच राहील. साइन सेम, ऍडिशन 3 + 2 5. इथं पण दोन्ही प्लस साइन आहे, 4 + 2 6. दॅट इज द आन्सर. काही कळलं का? बघा दोन्हींना ब्रॅकेट घालून त्याची ऍडिशन केली, आता ब्रॅकेट काढले, लाईक टर्म शेजारी घेतले. बघा 2x आणि 3x हे दोघं शेजारी घेतले, त्याच्या खाली अंडरलाईन केल्या. बघा व्हेरिएबल तसंच 2 + 3 5, व्हेरिएबल y तसंच 4 + 2 6. ही झाली आडवी हॉरिझॉन्टल. परत पहा 9x² y² - 7xy + 3x² y² + 4xy. ब्रॅकेट काढून टाका. 9x² y² 7xy, ब्रॅकेट काढून टाका. 3x² - 4xy. फक्त ब्रॅकेट काढलंय. हे दोघं लाईक टर्म्स शेजारी घ्या. -7xy आणि हे शेजारी घ्या. अंडरलाईन केली बघा, लाईक टर्म झाली, बरोबर. व्हेरिएबल तसंच राहील, सेम साइन आहे, ऍडिशन 9 × 3 = 12. इथं व्हेरिएबल xy, साइन डिफरंट, सबट्रॅक्शन करा. 7 × 4 गेले 3 आणि मोठा 7 इथे साइन आहे मायनस. काही कळलं का? आता ही झाली आडवी पद्धत, ही झाली ऍडिशन. सबट्रॅक्शन मध्ये ह्या दोन्ही घेतो बघा. ही सबट्रॅक्शन 2x + 4y याला ब्रॅकेट घालतो -3x + 2y. बघा मध्ये ऍडिशन ऍडिशन होती म्हणून ऍडिशन घेतली, सबट्रॅक्शन म्हणून सबट्रॅक्शन. काही फरक नाहीये म्हणून मुद्दा म्हणून लगेच सबट्रॅक्शन पण घेतोय. ब्रॅकेट काढताना फक्त काळजी घ्यायची. 2x + 4y साइन ब्रॅकेट काढून टाका. मायनस ब्रॅकेट काढताना मायनस साइन मुळे आतल्या प्रत्येकाचं साइन चेंज होतं. -3x या प्लसचं -2y. बस एवढाच एक चेंज आहे दोघांमध्ये.
ब्रॅकेट काढल्यानंतर आतल्या प्रत्येकाचं साईन चेंज होतं. 2x च्या शेजारी मायनस 3x आणा प्लस 4y च्या शेजारी मायनस 2y आणा. बघा लाईक टर्म शेजारी झाले. हे व्हेरिएबल असंच राहील. 2 मायनस 3 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन, 3 आतून 2 गेला 1, 3 मोठा आहे म्हणून साइन मायनस. इथं व्हेरिएबल y बघा, इथं पण डिफरंट साइन आहे, सबट्रॅक्शन. 4 आतून 2 गेले 2 आणि 4 चं साइन प्लस. हाय की नाही सोपं? हे बघा आता 9 x² y² मायनस 7xy मायनस 3x² y² प्लस 4xy. पहा मी फक्त ब्रॅकेट टाकलेत. आता ब्रॅकेट काढताना 9x² y² मायनस 7xy हा ब्रॅकेट काढला मी, पण मायनस साइन असल्यामुळे या ब्रॅकेट मध्ये होईल मायनस 3x² y² आणि प्लस होईल मायनस 4xy. बघा 9x² y² त्याच्या शेजारी हा लाईक टर्मची 3x² y² आणि मायनस 7xy त्या शेजारी मायनस 4xy. आता बघा x² y² व्हेरिएबल सेम आहे म्हणजे दोघांखाली आणलेले दोघांखाली आणलेले लाईक टर्म्स आहेत म्हणून 9 मायनस 6 साइन डिफरंट, 9 3 गेले 6 मोठ्याचं साइन प्लस xy साइन सेम ऍडिशन 7 अधिक 4 11 आणि मोठ्याचं साइन मायनस. किती सोपं आहे. फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये फक्त एवढ्या एका बाहेरचा चेंज आहे. फक्त ऍडिशन असताना कुठलाही बदल होत नाही, पण सबट्रॅक्शन करताना मायनस साइन नंतर जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट काढताना आतले साइन बदलतात, लक्षात ठेवायचं. ही जी मेथड शिकवली मी तुम्हाला आता ही झाली हॉरिझॉन्टल मेथड. आता हेच गणित आपण व्हर्टिकल मेथडने तुम्हाला दाखवतो. नीट लक्ष द्या. व्हर्टिकल म्हणजे उभी मांडणी. 2x प्लस 4y, x खाली x मांडायचा 3x प्लस 2y. 2x प्लस 3x x असं राहील, 2 प्लस 3 म्हणजे 5 होईल. हा y असाच. 4 प्लस 2 6. बघा बरं उत्तर बरोबर आहे का? हे सुद्धा आपण आडवं मांडायचं कसं पाहिजे गेलं तर बघूया आपण परत एकदा. 9x² y² मायनस 7xy 3x² y² प्लस 4xy. आता बघा 9x² y² प्लस 3x² y² सगळं प्लस आहे म्हणजे काय होईल? व्हेरिएबल कसं राहील? 9 अधिक 3 12 होईल. इथं व्हेरिएबल xy मायनस 7 प्लस 4 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन 3 आणि मोठ्या साइन मायनस 3. म्हणजे आपण बेरीज करताना सरळ सरळ एक खाली एक मांडलंय आणि त्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. आता सबट्रॅक्शन करताना व्हर्टिकल मेथड मध्ये एका खाली एक मांडणार, पण थोडासा बदल आहे. जसा इथं ब्रॅकेटच्या आधी मायनस साइन होता तेवढा एकच बदल होता. तसा इथे बघा 2x प्लस 4y आणि 3x प्लस 2y. आता इथे सबट्रॅक्शन करायची आहे. ऍडिशन होती, नो चेंज एट ऑल आहे तसंच घेतलं, पण सबट्रॅक्शन मध्ये जो खालचा जो आहे ना या प्लस साइन बघा, खालच्याचे सगळे साइन चेंज करायचे. या प्लस ला मायनस आणि या प्लस ला मायनस करायचं. इज दॅट क्लिअर? मग हा 2x आणि नवीन साइन घ्यायचं. व्हेरिएबल x कसं राहील? 2 मायनस 3 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन 3 आतून 2 गेले 1 आणि मोठा साइन मायनस. हा 4y आता बघा प्लस 4y नवीन साइन बघायचं. नवीन व्हेरिएबल y प्लस 4 मायनस 2 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन 2y आणि बिगर साइन मोठ्या साइन प्लस. येतंय का लक्षात? खूप सोपी पद्धत आहे बघा. व्हर्टिकल सुद्धा पण आपण यूज करणार आहे हॉरिझॉन्टल. बघा 9x² y² मायनस 7xy 3x² y² प्लस 4xy. मायनस करायचं आहे आपल्याला, मग खालच्या
खालचे साइन प्लसचं मायनस खालची जी पदावली आहे खालची जे एक्सप्रेशन आहे प्रत्येकाचं चिन्ह बदलून टाकायचं आणि पहिलं विसरून जायचं 9x²y आणि -3x²y² म्हणजे x²y² असंच राहील साइन डिफरंट सबट्रॅक्शन 9 गेले 6 आणि मोठ्याचं साइन प्लस -7xy -4xy साइन सेम व्हेरिएबल xy असंच साइन सेम ऍडिशन 7 आणि 4 11 मोठ्याचं साइन बाजू बघा बरं उत्तर सेम आलेत का अशा पद्धतीने एकदम म्हणजे एकदम सोपा प्रकारे हॉरिझॉन्टल भी सोपी आहे आणि व्हर्टिकल ऍडिशन तर एकदम सोपी आहे फक्त सबट्रॅक्शन मध्ये आडवं मांडताना हॉरिझॉन्टल मांडताना मायनस साइन नंतर ब्रॅकेट करायचा ब्रॅकेट काढताना दुसरी एक्सप्रेशन आहे यातल्या प्रत्येकाचे साइन चेंज होतात आणि मग लाईक टर्म शेजारी घ्यायचे आणि उभ्या मांडणीमध्ये परत दुसऱ्याचे साइन चेंज केले बघा आणि नवीन गोल केलेले जे साइन आहेत ना ते विचारात घ्यायचे पहिले त्याचे दुसऱ्या एक्सप्रेशनचे पहिले साइन विचारात घ्यायचे नाही अजून घेऊ आपण गणित बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं आता फक्त मी आडवीच मेथड घेणार आहे कारण तीच जास्त आपण यूज करणार आहोत मग एव्हरीवेअर पहा आता दोन एक्झाम्पल मी ऑलरेडी घेतलेली आहे बघा आता 2a + 6b + 8c 16a + 13c + 18b दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही करू आपण दोन्ही शिकवतो मी तुम्हाला त्यानंतर -3y² + 10y -16 आणि 7y² + 8 याचं पण दोन्ही करू आपण त्याचप्रमाणे 17a² b² + 16c आणि 28c - 28a² b². पहा मी यातले 3 एक्झाम्पल घेतोय उरलेले 3 तुम्हाला ठेवतोय नीट लक्ष द्या ब्रॅकेट घालतो बघा मी आता पहिल्याला घातलं ऍडिशन म्हणून दुसऱ्याला पण घातलं आता मी ब्रॅकेट काढून टाकणार 2a + 6b + 8c + 16a 13c आणि 18b काही बदल झालेला नाही आता 2a आणि 16a शेजारी घ्या लाईक टर्म शेजारी घेतले 6b आणि 18b ही जोडी शेजारी घेतली आणि 8c आणि 13c फक्त लाईक टर्म शेजारी घेतल्या हा a असाच राहील +2 + 16 म्हणजे हा 18 होईल दोन्ही प्लस आहे 18 आणि 6 24 होईल दोन्ही प्लस आहे 13 आणि 8 21 होईल संपलं 18 6 24 ओके सबट्रॅक्शन बघा बरं 2a + 6b + 8c - 16a 13c आणि 18b चला ब्रॅकेट काढा 2a + 6b हा ब्रॅकेट काढून टाका हा ब्रॅकेट काढल्यावर आतले साइन चेंज होते बघा शेजारी घ्या 2a - 16a हे दोघं शेजारी घ्या 6b - 18b आणि हे दोघं शेजारी घ्या 8c - 13c फक्त ब्रॅकेट काढल्यावर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये प्रत्येकाचं साइन चेंज करायचं सबट्रॅक्शन मध्ये बाकी काही बदल नाही आणि लाईक टर्म शेजारी घ्यायचे हा असंच राहील हा असंच राहील हा फक्त आता बेरीज वगैरे करायचं साइन डिफरंट सबट्रॅक्शन 16 3 2 गेले 14 मोठ्याचे साइन डिफरंट सबट्रॅक्शन 18 2 6 गेले 12 मोठ्याचे साइन डिफरंट सबट्रॅक्शन 13 2 8 गेले 5 मोठ्याचे साइन काय सांगा बरं आहे की नाही सोपं व्हेरी सिंपल अजून 2 3 घटक बघा आपल्याकडे पहा -3y²
10y minus 16 plus 7y square plus 8 ब्रॅकेट काढून टाका. काही बदल होत नाही ऍडिशन मध्ये. पहिलं ऍडिशन आणि दुसरं सबट्रॅक्शन लक्षात ठेवा. आता याचं लाईट टर्म आहे का बघा. पण आहे minus 3y square 7y square. अंडरलाईन करायचं म्हणजे कुणी विसरत नाही. आता 10y ला कोण लाईट टर्म आहे का नाही. minus 16 ला कोण आहे 8. हे दोघं लाईट टर्म्स हे दोघं लाईट टर्म्स. याला लाईट टर्म नाही, याला जोडी नाही. साइन डिफरंट असमान चिन्ह वजाबाकी करून 7 2 3 गेले 4 मोठ्याचं साइन हा असंच राहील बघा. त्याला जोडीदारच नाही. आणि साइन डिफरंट सबट्रॅक्शन 8 8 16 मोठ्याचं साइन संपलं. आता सबट्रॅक्शन तेच ब्रॅकेट बघा. -3y स्क्वेअर 10y minus 16 minus 7y square. फक्त याची काळजी घ्यायची काढताना. मायनस हा पण मायनस. हा 3y स्क्वेअर हा शेजारी घ्या प्लस 10y एकटाच आहे. फक्त लाईट टर्मच्या विरुद्ध करायचे. हा y स्क्वेअर असाच -3 -7 साइन सेम ऍडिशन समान चिन्ह बेरीज करू. 7 आणि 3 10 मोठे चिन्ह हा एकटाच आहे. चिन्ह समान बेरीज करा मोठे चिन्ह 17a square b square 16c plus 28c minus 28a square b square. बघा 17a वर्ग b वर्ग. चला कंस काढा. 28c वजा 28a वर्ग b वर्ग. बघा 17a वर्ग b वर्ग 17a स्क्वेअर b स्क्वेअर लाईक टर्म बघा 28a स्क्वेअर b स्क्वेअर आणि 16c आणि 28c शेजारी शेजारी. घाई होते का. आय थिंक इट्स व्हेरी सिंपल म्हणून जरा थोडंसं पटापटा घेतो. हे व्हेरिएबल असं जाईल बघा. साइन डिफरंट सबट्रॅक्शन वजाबाकी करा. 28 वरून 17 गेले 11 राहतील आणि मोठा 28 होता म्हणजे चिन्ह वजा. इथं सी असाच दोन्हीचं प्लस साइन असल्यामुळे प्लस 16 आणि 28 ची बेरीज 30 आणि 40 8 आणि 7 14 8 आणि 7 14 4 1 2 2 4 होते 44 सी होते. आता सबट्रॅक्शन बघा बघा 17a स्क्वेअर b स्क्वेअर 16c मायनस 28c वजा 28a वर्ग b वर्ग. चला ब्रॅकेट काढून टाका. 17a वर्ग b वर्ग 17a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 16c मायनस 28c मायनसचं प्लस झालं. चला लाईट टर्म घ्या. 17a स्क्वेअर b स्क्वेअर त्या शेजारी 28a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 16c मायनस 28c. अक्षर कसं राहील बघा. a स्क्वेअर b स्क्वेअर व्हेरिएबल 28 आणि 17 20 30 45 होईल बघा. इथं सी असं साइन डिफरंट आहे. सबट्रॅक्शन 28 मधून 16 गेले 12 मोठे साइन मायनस. पहा मी 3 एक्झाम्पल्स घेतली आणि तुम्हाला तिघांची पण ऍडिशन तिघांची सबट्रॅक्शन करून दाखवली. म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कोणती मेथड आहे. हॉरिझॉन्टल करेक्ट. आपली हॉरिझॉन्टल मेथड तुम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. अजून वाटलं तर 2-3 मिनिटं घेतो म्हणजे हॉरिझॉन्टल मेथड तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जी आहे ती समजेल. अजून 2 मिनिटं घेतो बघा. 16x प्लस 23y प्लस 12z फक्त सबट्रॅक्शन घेतो आता. आणि 9x मायनस 27y प्लस 40z दोनच गणिते घेतो. किंवा 3 घेतो. चला फक्त सबट्रॅक्शन आता. अजून एखादं घेऊ का.
सोपं आहे म्हणून बरं का. आता बघा, पहिल्याला ब्रॅकेट घाला 16x 23y 12z. सबट्रॅक्शन आहे, फक्त सबट्रॅक्शन. ऍडिशनल सोपी म्हणून नाही घेत. दुसऱ्याला पण ब्रॅकेट घातलं, काढा ब्रॅकेट -9x + 27y - 14z. फक्त एवढंच काळजी घ्यायची, बाकीचं ऍडिशन मध्ये काही बदल होत नाही. सबट्रॅक्शन मध्ये या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सगळं बदल होतो. 16x म्हणजे शेजारी हा आला बघा -9x 23y त्याच्या शेजारी 20 अंडरलाईन करायचं म्हणजे विसरत नाही. 12z आणि -14z. दोघांचा गट झाला बघा. लाईक टर्म्स हा x y आणि z कसे राहतील. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 16 तून 9 गेले 7. मोठ्याचं चिन्ह अधिक बरोबर आहे, चिन्ह समान आहे. विसरली 40 50 होईल. मोठ्याचं साइन अधिक आहे, चिन्ह असमान आहे, साइन डिफरंट आहे. 14 तून 12 गेले 2. मोठ्याचं साइन संपलं. बघा 4x + 16z याला ब्रॅकेट घाला -19 - 14z आणि 16x. फक्त हा ब्रॅकेट काढताना काळजी घ्या. 19y मायनसचं प्लस आणि हा मायनस. 4x च्या शेजारी -16x घ्या. 16z च्या शेजारी 14z घ्या आणि -19y घ्या. अब दोघ जण असल्यामुळे व्हेरिएबल x व्हेरिएबल z साइन डिफरंट आहे. 16 तून 4 गेले 12. मोठे साइन मायनस. साइन सेम आहे, ऍडिशन करा. 16 10 20 30 होईल. मोठे साइन प्लस आणि हे एकटच आहे. हे एकटच असल्यामुळे तसंच ठेवायचं. किती सोपं बघा बरं. 14x² 8xy पहिल्याला ब्रॅकेट घातलं मायनस, दुसऱ्याला आपण ब्रॅकेट घातलं. चला ब्रॅकेट काढा. इथं सोपं आहे म्हणून फास्ट करतो बघा. मायनस हे प्लस आणि हे प्लस प्लस. बघा 14x चा स्क्वेअर शेजारी 26x² प्लस 8xy प्लस 8xy प्लस 3y² आणि 17y². ती घालना पण लाईट टर्म्स आहेत म्हणून सोपं आहे बघा. x² हे xy आणि हा y². साइन डिफरंट आहे. सबट्रॅक्शन 26 मधून 14 गेले 12. मोठे साइन मायनस. दोन्ही प्लस आहे, 8 आणि 8 16 होईल. आणि दोन्ही प्लस आहे म्हणजे 20 होईल. परत पहा, अजून एक चान्स आहे बघा सबट्रॅक्शन शिकायचा. काढा ब्रॅकेट. 16x² मायनस आणि प्लस होईल. बघा याला लाईट टर्म आहे का? आहे की. हा मायनसचा प्लस झाला. 7xy ला आहे त्याला. याला आहे, याला आहे. हा एकटाच राहिलाय. याला कोणी नाही. साइन्स डिफरंट आहे. सबट्रॅक्शन 16 तून 6 गेले 10. मोठ्याचं साइन मायनस. दोन्ही प्लस असल्यामुळे 17 आणि 7 24. मोठ्याचं साइन प्लस आणि हा एकटाच आहे. अशा पद्धतीने मला असं वाटतंय की तुम्हाला आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन छानपैकी समजलेली असेल. तर या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस सेट 33 आणि 34 33 आणि 34 घरच्या अभ्यासात सोडवायचं आहे. धन्यवाद.